नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घेतोय पोलीस भरती 2024 भंडारा मधील मॅथमॅटिक्स मध्ये आलेले क्वेश्चन्स. तर आपल्याकडे पहिला क्वेश्चन आहे, स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाच्या प्रवाहाच्या दिशेचे गुणोत्तर 8:1 दिलेलं आहे आपल्याकडे. असेल तर बोटीला प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी 54 किलोमीटर आणि विरुद्ध दिशेने जाण्यासाठी 42 किलोमीटर जाण्यासाठी वेळ लागतोय 4 तास. तर प्रवाहाच्या दिशेचा वेग किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला काय दिले, वेग गुणोत्तर दिले. गुणोत्तर काय दिले, 8:1. 8:1 दिलेला आहे. तर आपण गुणोत्तर जर दिलं तर काय करतो रे, 8x व दुसरा काय असेल 1x. काय करणार आहे, x मानणार. त्याच्यानंतर प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल तर गुणोत्तराचं काय होईल, बेरीज म्हणजेच काय होणार, 8x अधिक 1x. हे झालं कसं, प्रवाहाच्या दिशेने किती आले, 9x. प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी किती लागते, 54 किलोमीटर जायचं आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशा, मग विरुद्ध दिशा असेल तर काय होणार, 8x वजा 1x हे किती होणार, 7x. राईट. सो आपलं काय फॉर्म्युला माहिती आहे आपल्याकडं, काळ बरोबर अंतर भागिले काय रे, वेग. वेगच वेग. राईट. तर मग आपण बघूयात, काळ किती दिला आपल्याकडं, 4 तास दिलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर अंतर, पहिला अंतर प्रवाहाच्या दिशेने किती आहे, 54 किलोमीटर. आणि त्याच्यासाठी वेग किती लागला प्रवाहाच्या दिशेने, 9x. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं काय दिलंय, विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशेने जायचं किती वेळ जायचं आहे, 42 किलोमीटर. तर मग काय होणार, प्लस 42 भागाकारात किती, 7x. विरुद्ध दिशेने किती वेळ लागतो, 7x लागत आहे. तर मग आता याला जर सोडवलं तर आपल्याला काय मिळेल, x मिळेल. x मिळाल्यानंतर आपल्याला प्रवाहाच्या दिशेचा वेग मिळणार आहे. सो 4 बरोबर. आता 9 आणि याला 9 गुणाकारात आहे, याने भाग जातो, 9 सक 54 म्हणजे काय आला, 6 भागिले x अधिक 7 सगम 42, खाली काय राहिलं रे, x. राईट. आता डिनोमिनेटर सारखा आहे, म्हणजे छेद जर सारखा असेल तर काय करतो, 4 बरोबर 6 वरच्यांची बेरीज खाली x. राईट. सो हे काय होईल, x जर इकडे घेतला तर x बरोबर काय येणार, 12 भागिले 4. म्हणून उत्तर काय येणार, 4 4 त्रिक 12. x किती मिळाला, 3 मिळतोय आपल्याला. x जर 3 मिळत असेल तर आपल्याला काय बघायचं आहे, प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे. तर प्रवाहाच्या दिशेचा वेग ऑलरेडी आपल्याला किती आहे, 9x. म्हणून 9x बरोबर 9 गुणिले 3 आणि किती, 9 त्रिक 27 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 4 नंबरचं 27 किलोमीटर पर आवर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. तर काय दिलंय, आयताची लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर काय दिलंय, 4:7 दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, परिघ 88 दिलाय. तर आपल्याला आयताचं काय काढायचंय, क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आयताचं क्षेत्रफळ काढायचं, गुणोत्तर दिलं असताना आपण काय करतो, त्यांना x लावतो. मग काय करणार, लांबी, लांबी काय येणार मग 4x. लांबीचं गुणोत्तर काय 4 आहे, तर लांबी 4x. आणि रुंदी, रुंदीचं गुणोत्तर 7 आहे, तर काय येणार 7x. बरोबर आहे. आता परिघ दिलंय आपल्याला, परिघ म्हणजेच परिमिती किती दिली आहे, 88. तर आपल्याकडे सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर परिमिती डायरेक्ट दिली, डायरेक्ट किमती पुटअप करूयात. 88 बरोबर 2 कंसात 4x आणि रुंदी 7x. राईट. हे लिहिल्यानंतर 88 बरोबर बॉडवासने गेलो तर कंसात आज सोडवतो आपण, बरोबर. तर 2 गुणाकारात हे काय, 7 दुने 7 आणि 4 किती होतात, 11. म्हणजे ते काय ना 11x. म्हणून 88 बरोबर 11 दुने 22x. बरोबर आहे. तर 22x आल्यानंतर हा 22 जर इकडे आणला आपण तर काय होणार, 88 भागाकारात 22 बरोबर x. यांचा जर भागाकार केला तर भागाकार सोप्याने केला तर बेक बे बेक बे, बेचोक 8 बेचोक 8 11 चौक 44 म्हणजेच 4. x बरोबर काय मिळतो आपल्याला, 4 मिळतो. तर आपल्याला काय काढायचं आहे, आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर लांबी काय रे मग 4x आणि रुंदी काय
7x. आता हे काढण्यासाठी लांबी रुंदी मिळवून घेऊ. मग लांबी बरोबर 4 गुणिले काय 4, 4 चौक 16 आणि रुंदी किती येणार मग 4 गुणिले 7, 4 गुणिले 7, 7 चौक 28. राईट. तर आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी फॉर्म्युला काय लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच काय करणार मग लांबी किती आली 16 गुणिले 28. या दोघांचा गुणाकार जर केला तर किती येतो 448 चौरस सेंटीमीटर. म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ किती 448 चौरस सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका वर्तुळ दिलंय त्या वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या त्याच्या वर्तुळाची 1.5 पट दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता बघा मूळ वर्तुळाची त्रिज्या किती आहे r बरोबर 14 सेंटीमीटर. दुसरं वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या जर काढायची झाली तर 14च्या किती पट आहे ती त्या त्रिज्येच्या 1.5 पट. म्हणजेच या 14 गुणिले काय होणार 1.5. आता या दोघांचा गुणाकार जर करायचा झाला तर 14 पंचे 70, 0 7 हा चाला 14 एक 14 आणि ते 7 किती होता 21. राईट. हे किती आलं 210. आता पॉइंट बघा सिंगल पॉइंट आहे म्हणजेच काय होणार 21.0. म्हणजे नवीन वर्तुळाची त्रिज्या आपल्याला किती मिळते 21 मिळते. जर आता वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं त्या नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येणार म्हणजेच मग काय येणार क्षेत्रफळ. फॉर्म्युला काय पाय r चा वर्ग. पायची किंमत काय असते 22/7 गुणिले r किती आहे 21 आहे 21 गुणिले 21. 21 चा वर्ग ना म्हणजेच त्रिज्या r चा वर्ग म्हणजे 21. 7 एक 7, 7 त्रिक 21. किती आलं रे 22. आता 21 आणि 3 चा गुणाकार जर केला तर किती येतो 21 त्रिक 63. त्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. मग समजा 63 गुणिले 22. तर ज्याला 22 चा पाडा येत नाही त्यांनी काय करायचं 2 ने गुणायचं. 2 त्रिक 6 आणि 6 दुने 12. नंतर काय घेतोय दशक स्थानावर गेलो म्हणून काय केलं 0. त्याच्यानंतर परत 2 त्रिक 6 आणि 2 एक 12. यांची काय करायची बेरीज 6 6 2 8 इकडे 3 आणि 1 किती आलं 1386. म्हणजे उत्तर काय आलं 1386 चौरस सेंटीमीटर. म्हणजे बघा ऑप्शन नंबर 2 त्या नवीन वर्तुळाची त्रिज्या किती असेल 1386 चौरस सेंटीमीटर. क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन काय दोन ट्रेन ए आणि बी यांची एकत्रित लांबी दिली आहे 660 मीटर. ए आणि बी यांचं वेगाचं गुणोत्तर आपल्याला दिले 5:8 आणि वेळेचं गुणोत्तर दिले 4:3. तर ए आणि बी या ट्रेनच्या लांबीतील फरक काढायचा आपल्याला. तर फरकासाठी काय दिलंय 50 मीटर 60 मीटर 75 मीटर 80 मीटर. चला बघूयात कोणता येतोय तो. चला वेगाचं गुणोत्तर काय दिलंय पहिल्या ए चं दिलंय 5 आणि बी चं किती दिलंय 8. त्याच्यानंतर वेळाचं काय दिलंय 4 आणि किती दिले इकडं 3. आता यांचं जर अंतर काढायचं आहे तर अंतर काढण्यासाठी फॉर्म्युला काय वेग गुणिले वेळ. तर वेग गुणिले वेळ काय राहणार पहिल्याचं काढूयात पहिल्या ट्रेनचं ए वेळ काय आहे 5 गुणिले 4. बी चं काय येणार बी गुणिले 8 गुणिले 3. म्हणजेच काय येणार 5 चौक 20 ए आणि इकडं 24 बी. हे भेटतंय. म्हणजेच आपल्याला गुणोत्तरात दिलंय म्हणून काय लिहिणार मग ए छेदात बी बरोबर काय येणार 20/24. याला जर तोडलं या गुणोत्तराला तर काय येणार 4 पंचे 20 आणि 4 सक 24. काय मिळालं 5/6. म्हणजे याला काय म्हणतोय गुणोत्तराला 5x आणि दुसरी ट्रेन काय 6x. राईट. तर 5x अधिक 6x या दोघांची एकत्रित लांबी आपल्याकडे दिलेली आहे 660 दिली. तर 5x आणि 6x किती होतात 11x आणि 660. तर x पाहिजे तर 11 तिकडे पाठवला 660 भागाकारात 11 म्हणजेच x बरोबर काय येणार 60. x बरोबर काय मिळतोय 60 मिळतोय. तर पहिली ट्रेन बघूयात 5x. राईट. पहिली ट्रेन 5x म्हणजे 5 गुणिले 60. याचा नंतर याची लांबी किती मिळते 5 सक 30 म्हणजे 300 मीटर. आणि दुसरी ट्रेन जर बघितली तर काय 6x. 6x 6 गुणिले 60 तर 6 6 36 म्हणजे 360 मीटर.
आपल्याला काय विचारलंय, त्या ट्रेनच्या लांबीतील, त्या दोन्ही ट्रेनच्या लांबीतील फरक विचारलाय. तर मग काय करणार, 360 वजा 300, तर फरक किती येतो, 60 मीटर. ऑप्शन नंबर 2 राईट आन्सर.